60 वर्षानंतर रोज करा ही 8 कामे, शरीर राहील मजबूत आणि दीर्घकाळ निरोगी। मित्रांनो, तुम्ही कधी अशा ज्येष्ठ व्यक्तींना पाहिले आहे का, ज्या 70 किंवा 75 वर्षाच्या वयातही कोणत्याही आधाराशिवाय आरामात चालतात, स्वतःची सर्व कामे स्वतः करतात आणि नेहमी हसतमुख असतात? तर दुसरीकडे काही लोक 60 वर्षाचे होताच थकवा, अशक्तपणा आणि इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ आल्यासारखे वाटू लागते। मित्रांनो, प्रश्न वयाचा नसतो तर आपल्या रोजच्या सवयीचा असतो। आज मी तुम्हाला अशा 8 सोप्या सवयीबद्दल सांगणार आहे, ज्या जर 60 वर्षानंतर नियमितपणे अंगीकारल्या तर शरीर दीर्घकाळ सक्रिय राहू शकते आणि मनही आनंदी राहू शकते। सर्वात शेवटी सांगितलेली सवय सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया क्रमांक 1 पासून। क्रमांक 1 बघा, सकाळची सुरुवात शांतपणे आणि निवांत करा। झोपेतून उठताच घाईघाईने उभे राहू नका। सर्वप्रथम 2 ते 3 मिनिटे पलंगावर बसून राहा, दीर्घ श्वास घ्या आणि हातपाय हलकेसे स्ट्रेच करा। यामुळे शरीर हळूहळू सक्रिय होते आणि दिवसाची सुरुवात अधिक सहज व आरामदायी वाटते। नंबर 2 बघा, दररोज थोडा वेळ चालण्याची सवय लावा। यासाठी महागडी उपकरणे किंवा कठीण व्यायाम करण्याची गरज नाही। दररोज 20 ते 30 मिनिटे आपल्या क्षमतेनुसार चालणे ही देखील एक उत्तम सवय आहे। ते घराचे छत असो, जवळचा बाग असो किंवा घराचे अंगण, नियमित चालणे शरीर सक्रिय ठेवण्यास मदत करते। नंबर 3 बघा, वेळोवेळी पाणी पित राहा। वय वाढत गेल्यानंतर अनेक लोकांना तहान कमी लागते, पण त्यामुळे शरीराची पाण्याची गरज कमी होत नाही। म्हणून फक्त तहान लागण्याची वाट पाहू नका। संपूर्ण दिवसात थोडे थोडे पाणी पित राहा, जेणेकरून शरीर योग्य प्रकारे हायड्रेट राहील। नंबर 4 बघा, ताटात रंग आणि संतुलन ठेवा। प्रत्येक जेवणात हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि पौष्टिक पदार्थाचा समावेश करण्याचा प्रयत्न करा। फक्त पोट भरणे पुरेसे नसते, तर शरीराला योग्य पोषण मिळणेही तितकेच आवश्यक असते। क्रमांक 5 बघा, मेंदूलाही दररोज काम द्या। जसा शरीराला हालचालीची गरज असते, तशाच मेंदूलाही सक्रिय ठेवणे आवश्यक असते। नवीन गोष्ट वाचा, कोडी सोडवा, धार्मिक पुस्तके वाचा, डायरी लिहा किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा। यामुळे मनही व्यस्त राहते आणि आत्मविश्वास टिकून राहण्यास मदत होते। क्रमांक 6 बघा, आपल्या माणसाशी जोडलेले राहा। वाढत्या वयात एकटेपणा हा अनेक समस्याचे कारण बनू शकतो। म्हणून आपल्या कुटुंबियाशी, मित्रांशी आणि शेजाऱ्यांशी नियमितपणे संवाद साधत राहा। एखाद्या जुन्या मित्राला फोन लावून त्याच्याशी गप्पा मारा किंवा कुटुंबासोबत काही वेळ बसून मनमोकळेपणा गप्पा मारा। अगदी छोटासा संवाद सुद्धा मन हलके करतो। नंबर 7 बघा, आपल्या जुन्या छंदांना पुन्हा सुरुवात करा। ज्या गोष्टी करून तुम्हाला पूर्वी आनंद मिळायचा, त्या पुन्हा एकदा सुरू करा। तो बागकाम असो, भजन ऐकणे असो, पुस्तकं वाचणे असो, चित्र काढणे असो किंवा संगीत ऐकणे असो, छंद मनाला नवीन ऊर्जा देतात आणि प्रत्येक दिवस आनंदी बनवतात। नंबर 8 बघा, दररोज एका गोष्टीबद्दल कृतज्ञ व्यक्त करा। मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। दिवस संपण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, आज अशी कोणती गोष्ट घडली ज्यासाठी मी मनापासून आभारी आहे। ही सवय मनामध्ये समाधानाची भावना निर्माण करते आणि आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाची खरी किंमत समजायला शिकवते। आनंदी मनाचा सकारात्मक परिणाम शरीरावरही स्पष्टपणे दिसून येतो। चला मित्रांनो, आता या व्हिडिओचा निष्कर्षही जाणून घेऊया। मित्रांनो, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी नेहमीच मोठे बदल करण्याची गरज नसते। अनेकदा रोज पाळल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या सवयीच सर्वात मोठा बदल घडवून आणतात। जर आजपासून तुम्ही 8 सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर येणाऱ्या काही वर्षात तुम्हाला स्वतःमध्ये अनेक सकारात्मक बदल जाणू शकतात। तर मित्रांनो, जर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियासोबत जरूर शेअर करा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आरोग्याशी संबंधित असेच उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील। तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन हेल्थ टिपच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची पूर्ण काळजी घ्या। धन्यवाद।